सावी स्टडी कॉर्नरवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याकरता उपलब्ध झालेले आहेत. काही ठिकाणचे प्रवेशपत्र अजूनही उपलब्ध व्हायचे बाकी आहेत. तरी बऱ्याच उमेदवारांनी हे प्रवेशपत्र डाउनलोड केलेले असतील. आपल्याला या लिंकवरून ते डाउनलोड करता येणार आहेत. तर काही उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केला असेल आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आलेली आहे. अशा उमेदवारांसाठी एक सूचना प्रसिद्ध झालेली आहे. ही बघा या ठिकाणी दिलेली आहे. याच सूचनेबद्दल आपण आज या व्हिडिओच्या मार्फत माहिती घेणार आहोत. चला तर मग काय सूचना आहेत ती बघूया. दिनांक 16/6/2024 रोजी ही प्रेस नोट जाहीर झालेली आहे. बघा यानुसार महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक 19/6/2024 पासून संपूर्ण राज्यभर सुरू होणार आहे. उमेदवारांना विविध पदांकरिता एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज करता येतात. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठच्या दिवशी 2 पदांकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होऊ शकते. म्हणून सर्व घटक प्रमुखांना व महाआयटी विभागास सूचना देण्यात आली आहे की ज्या उमेदवारास एकच वेळी 2 पदांकरिता मैदानी चाचणीस हजर राहण्यासाठी सूचना दिली असेल, असा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर झाल्यानंतर त्या उमेदवारांना दुसरी ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी. दुसऱ्या ठिकाणचे घटक उमेदवारांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी. तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख व दुसरी तारीख यामध्ये किमान 4 दिवसाचे अंतर असावे. मात्र याकरिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणीवेळी सादर करावे लागतील. पोलीस भरती 2022-23 मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल, अशा उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. उमेदवारांना अडचण किंवा शंका असल्यास त्यांनी दिलेल्या ईमेल आयडी वरती ईमेल करायचा आहे. बघा या सूचनेनुसार जर उमेदवाराला एकाच दिवशी 2 ठिकाणच्या पदांकरिता मैदानी चाचणीसाठी उपलब्ध किंवा उपस्थित राहायचं आहे, तर अशा उमेदवारांनी घाबरून जाण्याची आता गरज नाहीये. अशा उमेदवारांसाठीच ही सूचना देण्यात आलेली आहे. तर तुम्ही काय करायचंय, पहिल्या ठिकाणी जर चाचणीला गेले आहात तर तिथून लेखी पुरावा आपल्यासोबत ठेवायचा आहे आणि दुसऱ्या चाचणीच्या वेळी तो लेखी पुरावा सादर करायचा आहे. हे लक्षात ठेवा की तुम्हाला लेखी पुरावा घ्यावा लागणार आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा, कारण त्यांना देखील या माहितीची गरज आहे. असे खूप जण असतील की ज्यांनी 2 किंवा अधिक पदांकरिता अर्ज केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.